त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. कधी तुम्ही एकत्र बैठक घेऊ शकता या संदर्भात? तुम्ही असं म्हणलं की मध्यंतरी चर्चा झाली, पण अलीकडच्या ज्या सगळ्या राजकीय घटना, विशेषतः अजित पवारांचं अपघाती निधन आणि त्यानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा, आताही शरद पवारांचं हे मत आहे का? नाही, जर 2 पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, तर पाहावं लागेल. मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात. विलिनीकरण झालं, पण मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही. झालं तर आनंद आहे. शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील. कदाचित त्या काय निर्णय होतील 2 विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी 1 उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे.